तुम्ही आहे ना माईक देऊन तुम्ही जर मागे राहत तर बरं होईल. एवढे माईक आपण नाही करू शकत. आज गेले 20 दिवस झाले नागरिकांना दूषित पाणी मिळत आहे. वारंवार तक्रार केली, अधिकाऱ्यांनी येऊन चेकिंग सुद्धा केली. आम्ही पाण्याचे सॅम्पल देखील चेकिंग करायला पाठवले, पण यांची उडवाउडवीचीच उत्तरं असतात आणि ठोस असा उपाययोजना असं काहीच केलेलं नाहीये. त्याच्यामुळे लोकांना म्हणजे प्यायला पाणी तर घाण आहेच, पण वापरायचं जो पाणी आहे आपण ठीक आहे प्यायपुरतं बिस्लरीचं पाणी आणू शकतो, पण वापरायचं पाण्याचं करायचं काय? इतकं काळं पाणी आहे की आणि दुर्गंधी, प्रॉपर ड्रेनेजचा वास येतोय त्या पाण्यामध्ये. तर आपण पिऊ शकतो का हे पाणी? पहिला अधिकाऱ्यांना हा प्रश्न आम्ही विचारायचा आहे आम्हाला. आणि जर तुम्ही नियमित पाणी देत नसाल, एक तर टायमिंगही त्यांचा रेग्युलर नाहीये. आज 4 वाजता दिला, उद्या 8 वाजता दिलं, परवा 9 वाजता, 10 वाजता, म्हणजे मनाला येईल ते टायमिंगला पाणी देतात ते, आणि ते सुद्धा असं घाण पाणी देतात ते. अख्ख्या नागरिकांचं पूर्ण वडगाव शहरीपासनं पूर्ण वडगाव शहरी मतदारसंघ म्हणजे भामा आसखेड पाण्या जल केंद्रातनं जो काय पाणी पुरवठा होतोय तो दूषित पाणीचा होतोय. वारंवार तक्रार देऊ सुद्धा अधिकारी कुठलाही त्याच्यामध्ये ठोस अशी कारवाई कुठली दिसून येत नाहीये. त्याच्यामुळे आज आंदोलनाचा इशारा आहे.